नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर जी क्लिप दिसत आहे त्याच्यामध्ये पाठ क्रमांक 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी हे प्रकरण आपण समजून घेणार आहोत. मागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती किंवा शासनाची रचना याचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनावर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्या परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते हे आपण पाहिले. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांनी मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्येही असतात. तर समोर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे जे की आता आपण आढावा घेतला त्यातील की आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते, तसेच देशाचे सुद्धा एकमेकावर अवलंबन असते. म्हणजे जसं समाजात वावरत असताना आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते, तसेच वेगवेगळ्या देशांचे सुद्धा असते. वेगवेगळ्या देशांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. आणि म्हणूनच दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे देशादेशात अनेक व्यवहार चालतात, देवाणघेवाण होत असते. तिसरा मुद्दा आहे देश आपापसात अनेक प्रकारचे करारही करत असतात. आणि चौथा मुद्दा आहे स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची जी ही व्यवस्था तयार होते तिलाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. म्हणजे आपली पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली, आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशाला म्हणतात. एकदा क्लिप पूर्ण बघून घ्या. आता आपण पुढे जाऊया, परस्परावलंबनाबद्दल बोलूया. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. परस्परावलंबन स्क्रीनवर 2 मुद्द्यात ते स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. ते 2 मुद्दे बघा. जगातील सर्व देश, मग ते विकसित असो की विकसनशील वा गरीब, त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परस्परावर अवलंबून राहावे लागते. आणि दुसरा मुद्दा येतो, परस्परावलंबन हे आजच्या जागतिक व्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
आता आपण तिसरा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू, परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. तर प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहोत. तर क्लिपवर थोडीशी नजर टाका. परराष्ट्र धोरणाची त्यातून एक व्याख्या तयार झालेली आहे. ती व्याख्या बघा. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि थोडीशी पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडींमधून आकारास आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्धे झाल्याचे आपणास माहीत आहे. ही 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. त्यामुळे जग बदलले. जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. या युद्धामुळे आणखी काय झाले हे समजून घेण्या अगोदर आपल्या स्क्रीनवरील पार्श्वभूमीमध्ये दिलेले जे मुद्दे आहेत त्यांच्यावर एक नजर टाका. पहिलं महायुद्ध, याचा कालखंड 1914 ते 1918 असा आहे. युरोप खंडातील महत्त्वाचे देश या महायुद्धात सामील झालेले देशांची नावे दिलेली आहेत. मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, तर मध्यगत राष्ट्रांमध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया या देशांचा समावेश आहे. वर स्क्रीनवरलं 1914 ते 1918 असं त्याला वाचा. 1948 नसून ते 1918 आहे. आता आपण थोडंसं पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीबद्दल चर्चा करू. 1914 ते 1918 या कालावधीत हे पहिलं महायुद्ध झालेलं. युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. तर आपल्याला परिणामाच्या नुसार पहिल्या महायुद्धाचे परिणाम ह्या मुद्द्यांतर्गत पहिल्या महायुद्धामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या हे लक्षात येईल. 5 पॉइंट दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी, युद्धात सामील झालेल्या व न झालेल्या अशा सर्वच राष्ट्रांचं आर्थिक नुकसान, जिंकलेल्या व हरलेल्या अशा दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या, युरोपियन राष्ट्रांच्या आफ्रिका व आशिया खंडातील वसाहतीत स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या आणि शेवटचा मुद्दा, युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळीने मोठे आव्हान दिले. अशा प्रकारे असे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी
चर्चा व वाटाघाटी करण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी बनली. तर हे तुमच्या स्क्रीनवर मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यावर लक्ष द्या. अशा प्रकारे युद्ध पुन्हा होऊ नये म्हणून सर्व देशांना जाणीव, त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना, आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ. युद्ध टाळणे ही मुख्य जबाबदारी. परंतु भविष्यात युद्ध टाळणं राष्ट्रसंघाला जमलेलं नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी हुकुमशाही राजवटी उदयाला आलेल्या आहेत आणि त्यामुळं पहिल्या महायुद्धात नंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे राष्ट्रसंघ अपयशी ठरलं, त्यातूनच दुसरं महायुद्ध घडलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या महायुद्धाबद्दलची माहिती करून घेणार आहोत. तर हे दुसरं महायुद्ध, एका बाजूला मित्र राष्ट्र ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, अमेरिका, भारत, कॅनडा, सोव्हिएत युनियन, न्यूझीलंड, तर अक्षराष्ट्र म्हणून जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया. तर दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड दिसतोय स्क्रीनवर. 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालंय. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरलेलं आहे, कारण अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या युद्धात झालेला आहे आणि म्हणून पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक. परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्राचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलेलं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग आहे. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरावर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतर काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या, त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने नंतर व्यापलेला आहे. तर तुमच्या स्क्रीनवरचे ते मुद्दे एकदा नजरेखालून घ्या. 1939 ते 1945 कालखंड आहे दुसऱ्या महायुद्धाचा. पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संहारक, अधिक व्यापक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या युद्धात झालेला. त्यामुळे जग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेलं. या युद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग आहे. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकले. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945. आणि शेवटचा मुद्दा आहे युरोपमध्ये जर्मनीचा पराभव आणि आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर हे युद्ध संपलेलं आहे. आता आपण शीतयुद्धाकडे वळतोय. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका
व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक इथं बनलेले आहेत. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेनं घेतलेली आहे. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा जवळपास 40 ते 45 वर्षाचा कालखंड व्यापलेला आहे. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबीमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते. तर तुमच्या स्क्रीनवरले ते 6 मुद्दे परत एकदा त्याची उजळणी करा. नंबर 1, दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्पर स्पर्धक बनले. नंबर 2, जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड या स्पर्धेनं व्यापला. नंबर 3, या दोन्ही देशात उघड युद्ध झालेलं नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. नंबर 4, युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध असे केले. 5, या काळात सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रे निर्मिती करून व लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. आणि 6, या दोन्ही महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्पर कटशहाचे राजकारण या सर्व बाबींमुळे शीतयुद्धाची सुरुवात झाली. आता पुढे जाऊ आपण. या शीतयुद्धानं काय झालं? तर 2 राष्ट्रगट तयार झालेले. आपण बघितलं की अमेरिका ही एकमेव महासत्ता बनलेली आहे. 1917 साली साम्यवादी क्रांतीनंतर सोव्हिएत युनियनने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच सोव्हिएत युनियनही महासत्ता बनलेला आहे. अमेरिकेच्या बाबतीत जर विचार केला तर अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होतं, तर सोव्हिएत युनियन साम्यवादाचा पुरस्कार करणारे एकपक्षीय हुकुमशाही राष्ट्र बनलेला आहे. अमेरिकेला भांडवलशाहीचा तर सोव्हिएत युनियनला साम्यवादाचा प्रसार करायचा होता आणि म्हणून जग 2 गटात इथं विभागलेलं दिसतंय. आणि मग त्या दोन्ही राष्ट्रांनी आपल्या गटाचं प्राबल्य वाढविण्यासाठीचा प्रयत्न चालवलेला दिसतो. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ग्रीस अशा देशांनी सुरुवातीस नाटो, नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन ही लष्करी संघटना स्थापन केली आणि पुढे त्यात आणखी 14 देश सामील झाले. तर सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली वार्सा करार ही साम्यवादी राष्ट्रांची लष्करी संघटना अस्तित्वात आली. या लष्करी संघटना निर्मिती करण्याची पार्श्वभूमी ही आहे की आपापल्या गटातील देशांना लष्करी सुरक्षा देण्याचं काम त्या गटातील
देशांनी केलेलं दिसतं आणि त्यातून जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं आहे. द्विध्रुवीकरण त्याची व्याख्या दिली तुमच्या स्क्रीनवर बघा. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी म्हणजे द्विध्रुवीकरण होय. तर हे द्विध्रुवीकरण समजून घेत असताना थोडक्यात आपल्याला काही गोष्टी जास्तीच्या जाणून घेणं महत्वाचं आहे. तर 1917 मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली व त्यातून सोव्हिएत युनियन अस्तित्वात आले. अल्पावधीतच सोव्हिएत युनियन आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकाचे मतभेद होते. उदाहरणार्थ अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन समाजवादाचा व एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे राज्य होते. दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा. आपले प्रभुत्व वाढावे म्हणून दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याचा प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाले. पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोप मधील देश सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी व आर्थिक मदत देण्याचे धोरण या महासत्तांनी स्वीकारलेले आहे. आता पुढे जाऊ आपण थोडस. शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न. आपण बघितले जग 2 गटामध्ये विभागले आणि महासत्ता एकमेकांना कटाशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्राची निर्मिती करायला लागली. यामुळे संहारक असे शस्त्र बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागला आणि नंतर हळूहळू जगातील ह्या दोन्ही देशांना या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की आपण ही शस्त्र स्पर्धा वाढवून जग धोक्यात आणत आहोत आणि म्हणून जागतिक शांतता धोक्यात येईल या जाणीवेतून याच काळात शस्त्रास्त्रे नियंत्रण व निशस्त्रीकरणाचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय दिसायला लागले, तर प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशियाई देशांनी, ज्यामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी देशांचा समावेश होतो, त्यांनी आसियान संघटना निर्माण केली. तुमच्या स्क्रीनवरले हे 3 मुद्दे परत एकदा बघा. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील देशांनी परस्परांना मदत करण्यासाठी प्रादेशिक संघटना स्थापन केल्या. युरोपीय देश त्यांनी युरोपीय आर्थिक संघ ही संघटना निर्माण केली. तर आग्नेय आशियाई देश यांनी आसियाना ही प्रादेशिक संघटना निर्माण केली. आता आपण आणखी पुढच्या टप्प्यामध्ये जातोय. आतापर्यंत आपण पार्श्वभूमी बघत असताना पहिलं महायुद्ध बघितलं,
पहिल्या महायुद्धाचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला, दुसरं महायुद्ध बघितलं, दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रादेशिक पातळीवरच्या संघटनांचा आढावा आपण घेतलाय. ज्या पद्धतीनं जगामध्ये 2 गट तयार झाले होते त्याच पद्धतीनं आणखी एक गट जगामध्ये तयार झाला होता, त्याला अलिप्ततावादी गट असं म्हणतात. तर अलिप्ततावाद काय भानगड आहे ते तुमच्या स्क्रीनवर बघा, त्याची एक व्याख्या दिलेली आहे. शीत युद्ध सुरू झाल्यानंतर एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील जे नव्यानं स्वतंत्र झालेले देश होते त्यांनी ह्या विचाराला नंतर पाठिंबा दिलेला आहे. मग ह्या अलिप्ततावादीच्या चळवळीचं नेतृत्व विशेषतः भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. यात युगोस्लाव्हिया या देशाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्त या देशाचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो, घाना या देशाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांनी या अलिप्ततावादी चळवळीचं नेतृत्व केलेलं दिसतंय. तर ही अलिप्ततावाद चळवळ जी आहे त्या चळवळीचं महत्त्व 9 मुद्द्यातून आपल्याला लक्षात आणून देता येईल. तर त्यामध्ये तुमच्या स्क्रीनवर बघा, वसाहतवाद, साम्राज्यवाद व वंशवाद याला अलिप्ततावादी चळवळीनं विरोध केलाय. नंबर 2, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे यावर भर दिला गेलेला आहे. नंबर 3, मानवतावाद, जागतिक शांतता व समानता ही मूल्ये पायाभूत मानलेली आहे. म्हणजे मानव याच्यामध्ये महत्त्व, मानवाला व्यक्तीला महत्त्व दिलेलं आहे, शांततेला महत्त्व दिलेलं आहे, समानतेला महत्त्व दिलेलं आहे. नंबर 4, अल्पविकसित देशांना एकत्र येण्यास प्रेरणा. हे विशेष आहे. जे अल्पविकसित देश होते, गरीब देश होते, नेमके नव्यानं स्वतंत्र झालेले होते, त्यांच्यासाठी हे खूप चांगला पर्याय उपलब्ध झालेला होता. नंबर 5, निशस्त्रीकरण. म्हणजे द्विध्रुवीकरणामुळे जे शस्त्र स्पर्धा वाढली होती ते शस्त्र नष्ट करण्याची प्रक्रिया, त्याला निशस्त्रीकरण म्हणतात. मानवी हक्क संवर्धन याचा आग्रह. नंबर 6, गरीब व अविकसित देशांच्या समस्या जगासमोर आणल्या. हे विशेष आहे की आम्हाला युद्ध नकोय, तर आमच्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आम्हाला सोडवायच्या, आणि त्या समस्या सोडवायच्या असतील तर आम्हाला युद्ध टाळून शांतता महत्वाची आहे. हा मुद्दा जगाच्या लक्षात आणून दिलेला आहे. नंबर 7, नव्याने आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी इथे झालेली आहे. एका नव्या आर्थिक व्यवस्थेच्या मागणीमध्ये NIEO ची मागणी इथं झालेली आहे. आणि 9वा मुद्दा, आंतरराष्ट्रीय राजकारणात अविकसित देशांना सन्मानाने उभे राहण्यासाठीचा विश्वास या अलिप्ततावादी चळवळीनं दिलेला आहे. आता आपण शीतयुद्धाची अखेर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले.
शीत युद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीत युद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. त्याच्यामध्ये सोव्हिएत युनियनचे आर्थिक खुलेपणाचे धोरण, राज्याचे अर्थव्यवस्थेतील नियंत्रण शिथिल करणं ही गोष्ट महत्त्वाची होती. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरण अंमलात आणली. या धोरणामुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झालं. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. नंबर 3, पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. आणि नंबर 4, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवीन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता. तुमच्या स्क्रीनवर ते 4 मुद्द्यामध्ये आपण मांडलेलं आहे. तर परत त्याची उजळणी करा. पहिला मुद्दा, सोव्हिएत युनियन आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्यात अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. दुसरा मुद्दा, अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका अर्थात पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. यामुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झाले. यातून लोकशाहीकरणाला चालना मिळाली. आणि तिसरा मुद्दा आहे, पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्ग स्वीकारला. आणि शेवटचा मुद्दा आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन नवीन स्वतंत्र देश निर्माण झाले. रशिया हा त्यातील सर्वात मोठा देश ठरतोय. आता आपल्याला शीत युद्धानंतरचं जग समजून घ्यायचंय. तर सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीत युद्ध संपलेलं आहे. एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आलेले आहेत. ते बदल कोणते? तर जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झालेली आहे. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहे. पर्यावरण, मानवी हक्क याचं रक्षण व जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना आज जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. तर स्क्रीनवर एकदा परत नजर टाका. शीत युद्धानंतरचं जग. नंबर 1, जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता ठरली. नंबर 2, भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार, यातून व्यापारी संबंध व आर्थिक संबंध यात वाढ. नंबर 3, शत्रू राष्ट्राऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आल्याने
सर्वच देश व्यापारी संबंधांना प्राधान्य देऊ लागले. नंबर 4, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जबाबदारीत वाढ होऊन शांततेसाठी अधिक प्रयत्न. आणि नंबर 5, पर्यावरण रक्षण, मानवी हक्क जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप आले. आता आपण प्रकरणाच्या शेवटाकडे जातोय. जागतिकीकरण म्हणजे काय? तर शीत युद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचारण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झालेले आहेत. उदाहरणार्थ, विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली, परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही. तर स्क्रीनवर आपण तेच मुद्दे परत एकदा त्याची उजळणी करा. शीत युद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. नंबर 2, भांडवल, श्रम, बाजारपेठ व माहिती याचे जगभर संचरण. नंबर 3, जगभरच्या लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण. नंबर 4, माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. नंबर 5, देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. वरील या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. नमस्कार मित्रांनो, थोडंसं हे पूर्ण प्रकरण मोठं प्रकरण असल्यामुळं ही क्लिप तुम्हाला टप्प्याटप्प्याने बघावी लागेल, परत बघावी लागेल, तरच हा धडा समजण्यासाठी सोपा जाईल. आणि म्हणून कृपया माझी तुम्हाला विनंती असेल की ही क्लिप आपण YouTubeवर टाकणार आहोत, तर तुम्ही YouTubeवर जाऊन हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करा, वारंवार त्याची उजळणी करा. परत भेटूया. धन्यवाद.